गाडी चहा घेते वेळी मी यांना म्हटलं आता आपण हॉलची वगैरे पेंटिंग करून घेऊ, थोडं खराब झालं आहे. तर म्हणते ठीक आहे. नमस्कार सर्वांना. म्हणते तुला आज लवकर शॉपमध्ये यायचं आहे कारण मला कंप्लेंट भरपूर आहेत ना, मला बाहेर जायचं. तर म्हणलं ठीक आहे. 2 दिवस झाले मी काही बरोबर गेली नव्हती बरं नसल्या कारणाने, आणि आज आद्याला उठली तेव्हाची थोडं काही बरं नाही. तर आद्या खूप त्रास देत होती मला, माझे कामं पडून राहिले. तर हे म्हणतात दे मी तुझी थोडी आता मदत करू लागते, तू कधी करशील एवढं लवकर. मग मी इकडे स्वयंपाक ठेवली, म्हटलं करते मी लवकर लवकर. आद्याला थोडं झोपून दिली. बेटा तू आज 8 वाजेपर्यंत झोप घे म्हटलं, मग मी तुला उठवते. मग तिला कशी तरी स्कूलमध्ये जायला तयार केली, कारण म्हटलं बेटा पेपर झाल्यानंतर तू मला कॉल कर, मी तुला लगेच घ्यायला येते 11ला. मग यांची मुलांची तयारी वगैरे केली, जेवण झालं, यांनी मुलांना सोडून दिलं. हे म्हणतात दे मी हॉलला आवरून घेते, तोपर्यंत तू आतमधले लवकर लवकर कामं आटपव, आपण थोडं लवकर आज दुकानमध्ये जाऊ. तर म्हटलं ठीक आहे. तर यांनी इकडं हॉलची सफाई केली, आवरून घेतलं, आणि मी माझे आतमधले कामं आवरले, तयारी वगैरे करून आम्ही दोघे दुकानमध्ये आलो. यांनी ज्योत वगैरे लावली, आणि हे थोडं काम पडलं होतं तर मी माल वगैरे जमवून घेतली दुकानमध्ये, आणि यांना हाय बाय केली. हे निघाले मोहाडी जायला. म्हटलं ठीक आहे तुम्ही या, मी बसते तोपर्यंत इथे. आणि मग मला स्कूलमधून कॉल आलं तर मी आली आद्याला घ्यायला. म्हटलं आता फोन आलं तर इथून आपण गेलंच पाहिजे, झालं असेल पेपर बा. तर मी आली आणि आद्याला घेऊन आली घरी. बेटा म्हटलं आता तू घरी थांब, मी येते दुकानमधून. बाय सर्वांना, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.